मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाचा निकाल कधी लागणार आहे? तसेच किती मार्क वाल्या विद्यार्थ्यांना पुढील चपळता चाचणीसाठी बोलवणार आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे तो क्लिअर करून घ्या. हा व्हिडिओ जिल्हा सत्र न्यायालय पदभरतीमधील शिपाई हमाल या पदासाठी नाही. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामधला फरकच कळत नाही, की आपण कोणत्या शिपाई हमाल पदासाठी बोलत आहोत. तर 2 भरती झालेल्या आहेत. अगोदर जिल्हा सत्र न्यायालयाची भरती झालेली आहे आणि त्या भरतीवर स्थगिती आलेली आहे. तर त्याबद्दल आपण बोलत नाही. आता जो आपण बोलत आहे ते आहेत मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाची जी भरती झालेली आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत. तर किती मार्क्स वालेल्या विद्यार्थ्यांना पुढील चपळता चाचणीसाठी बोलवतील? तर एकंदरीतमध्ये जर आपण विचार केला तर एक महत्त्वाची अपडेट्स म्हणजे ऑफिशियली काही अपडेट नाही. परंतु मित्रांनो, जे काही मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल आहे, त्या ठिकाणी जे काही जागा आहे, त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कारण सर्व जे अधिकार आहेत, ते सर्व अधिकार कोर्टाकडे राखून असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जागामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि जागेमध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यामुळे जे काही विद्यार्थ्याला बोलविणार आहे, ते विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना 20+ मार्क असतील, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चपळता चाचणीला बोलवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 20+ मार्क आहेत, असे विद्यार्थी देखील चपळता चाचणीच्या तयारी लागा. तसेच मित्रांनो, नागपूर खंडपीठ क्लर्क या पदाची जाहिरात आलेली होती. त्यामध्ये देखील भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की जे क्लर्क जे काही न्यायालयाची भरती असते मित्रांनो, त्या न्यायालयाची भरतीमध्ये नोकरी मिळण्याचे 100% चान्सेस असतात इतर स्पर्धा परीक्षापेक्षा, तुलनेपेक्षा. कारण सरळ सेवामध्ये जर विचार केला तर लाखो विद्यार्थी पडून असतात, फॉर्म भरत असतात, अभ्यास भरपूर असते. परंतु न्यायालय भरतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी असते, की एकदा आता तुम्ही शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर 90% तुमची जॉब ही फिक्स असते शॉर्टलिस्ट झाल्याच्या नंतर. कारण स्पर्धा ही अतिशय कमी होते, मोजकेच विद्यार्थी असतात आणि त्याच विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला स्पर्धा करावी लागते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त नोकरी मिळवण्याचे चान्स हे न्यायालयामध्ये असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये ज भरती ही इमानदारी पद्धतीनेच होते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कारभार चालत नाही. ज्या इतर आपण बघतो इतर भरतीमध्ये जे कारभार सुरू आहे, ते कारभार ह्याच्यामध्ये काही चालत नाही आणि इमानदारीने मुलं, अभ्यास करणारी मुलं या ठिकाणी भरतीमध्ये सिलेक्शन होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आरक्षण देखील नसतो. त्याच्यामुळे सर्वच विद्यार्थी जो विद्यार्थी ह्या ठिकाणी अभ्यास करतात, तो विद्यार्थी ह्या ठिकाणी लागून जातो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर लागण्याचे चान्सेस हे न्यायालय भरतीमध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्ही जरी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला असाल, नवीन विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील, तर न्यायालय भरतीकडे जास्तीत जास्त इथून पुढे तुम्ही फोकस करा. कारण अजून 11,000 ची भरती या ठिकाणी येणार आहे आणि अशाच 1-2 वर्षानंतर भरत्या न्यायालयाचे निघत असतात आणि त्यामध्ये तुम्ही एकदा का शॉर्टलिस्ट झाले म्हणजे 90% तुम्हाला या ठिकाणी जॉब भेटले. त्या उद्देशाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्ही जर क्लर्क या पदाची तयारी करत असाल, तर त्यासाठी आपण मराठी आणि इंग्लिशचे पॅराग्राफ तयार केलेले आहेत पी-डी-एफ स्वरूपामध्ये. तुम्हाला जर ही पी-डी-एफ घ्यायची असेल, तर ही पी-डी-एफ केवळ आहे मित्रांनो, एकदम कमी शुल्कामध्ये केवळ ₹50 मध्ये आहे आणि ₹50 मध्ये 80 पॅसेज तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये इंग्लिशचे 40 पॅसेज असतील आणि मराठीचे 40 पॅसेज असतील. हे पॅराग्राफ तुम्हाला घेण्यासाठी हा जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसतो, या नंबरवर तुम्हाला फोनपे किंवा Google Pay ऑनलाईन पेमेंट ₹50 करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पी-डी-एफ सेंड करण्यात येईल. त्यासाठी हा नंबर लिहून घ्या 9881788971 या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट सेंड केल्याच्या नंतर लागलीच तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपामध्ये संपूर्ण पॅसेज तुम्हाला मिळतील. आणि ही पॅसेज कशी आहेत? रँडमली नाहीत. पॅसेज हे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या पद्धतीने न्यायालयामध्ये विचारले जातील, त्याच पद्धतीनं पॅराग्राफ आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रँडमली कुठलेही पॅसेज आपण ॲज इट इज उचललेले नाहीत. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, तर जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करण्याचं प्रमाण हा अतिशय कमी होत आहे मित्रांनो. तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करत चला. तसेच टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा.